5 वर्ष मिळणार मोफत रेशन. उपाशी पोटी झोपणार नाही एकही परिवार. कमळाचे बटन दाबा, भाजपाला विजयी करा. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला पण असं कॉल आलता का? त्यांचं काम आहे प्रचार करणं, तुमचं पण काम आहे दिल्लीला कुणाला खासदार म्हणून पाठवायचं आहे, ते तुमचं काम आहे मित्रांनो. तरी मित्रांनो असे कोणतेही कॉल येत राहतील मित्रांनो, तुम्हाला ज्यांना पसंती आहे त्याच नेत्याला निवडून द्यायचं मित्रांनो. तरी तुम्ही मित्रांनो जरा विचार करा मित्रांनो. आज जर एकदा मतदान केलं तर 5 वर्ष पुन्हा हे नेते मंडळी घटणार नाहीत मित्रांनो. तरी तुम्ही काय करायचंय, जे तुमच्या मनात आहे तेच योग्य ते बटन दाबायचं. मी कोणत्याही नेत्याचा प्रचार करणार नाही, कोणत्याही पक्षाचा प्रचार करीत नाही मित्रांनो, फक्त शेतकऱ्यासाठी बोलतोय. शेतकरी मित्रांनो तुम्हाला कळकळीची विनंती की आज जर एक दिवस 13 तारीख जर निघून गेली ना तर पुढचे 5 वर्ष तुम्हाला पुन्हा 13 तारीख येणार नाही मित्रांनो. नेता निवडून द्यायचा मित्रांनो, दिल्लीला खासदार म्हणून पाठवायचं मित्रांनो. तरी तुम्हाला कळकळीची विनंती आहे मित्रांनो की तुम्ही योग्य तेच खासदार निवडून द्यायचा मित्रांनो. जे कोणी शेतकऱ्याला इथून पुढे सुद्धा कोणत्याही ह्याचा सपोर्ट करीन ना त्याच नेत्याला निवडून द्या. इथून मागे बी ज्यांना कोणी शेतकऱ्याला मदत केली ना त्यालाच निवडून द्या मित्रांनो. मी कोणत्याही पक्षाचा प्रचार करणार नाही मित्रांनो. तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती, योग्य त्याच नेत्याला निवडून द्यायचं मित्रांनो. धन्यवाद. ज्यांना देश कशाचं काय अरे निवडून दिलं ते सत्तेत नाही. ह्यांचे नेते गेले त्यांच्या पक्षात आणि प्रत्येक पक्षात फुटलेला आहे. दुर्भाग्य माझ्या महाराष्ट्राचं, माझ्या राज्याला विरोधी पक्षच नाही. कोण किती साप कोण दुधानं धुतलेला प्रत्येक नेता चिखलात माकलेला. खरं बोलणाऱ्याला ची धाड आहे. लोकशाहीच्या नावानं हुकुमशाही आणि तोंड दाबून वर बुक्यांचा मारेन. जनता बिचारी महागाईत बेजार आहे.